Good afternoon, students. Today we will see equation of motion, that is second equation of motion. Second equation of motion gives relation between distance and time. Second equation of motion gives relation between distance and time. Here we have in earlier in earlier period we have derived the first equation of motion, and that is v is equal to u plus at by graphical method. From this graph is also used to derive for equation second and also for equation third. Use this graph. You have to draw this graph for the derivation of second equation and also for the derivation of third equation of motion. So today we will see the second equation of motion, and it is s is equal to ut plus half at square. S is equal to ut plus half at square. Now suppose an object is in uniform motion. Object कसा आहे? Object is in uniform acceleration. Object हा uniform acceleration मध्ये आहे आणि त्याचा acceleration किती आहे? A, and it has covered a distance s. आता accelerate, body accelerate होते म्हणजेच त्याचा इनिशियल वेलॉसिटी पासून फायनल वेलॉसिटी पर्यंत जात असताना तो ऑब्जेक्ट काही डिस्टन्स कव्हर करतो आणि ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला काही टाइम लागत असतो. तो टाइम टी असेल आणि कव्हर केलेलं डिस्टन्स जे आहे ते जर एस न डिनोट केलं तर आपल्याला रिलेशन डिस्टन्स, आता इथं आपण डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग टाइम टी हे आपल्याला फाइंड करता येणार आहे. याच्या आधी आपण एरिया अंडर द ग्राफ काय डिनोट करतं तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बिटवीन 2 hours, विदिन 2 hours, 2 hours पासून 4 hours पर्यंत ट्रेननं किती डिस्टन्स कव्हर केलं ते काढण्यासाठी आपण इथं या क्वाड्रँगलचा एरिया बघितला आणि हे सम आपण केलेलं आहे. त्याचबरोबर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन ऑब्जेक्ट होत असताना किती डिस्टन्स कव्हर करते त्यासाठी सुद्धा आपण एक्झाम्पल इथं बघितलेलं आहे. एरिया अंडर द कर्व याच्यावरून सुद्धा ग्राफिकल मेथडनं इथं फाइंड केलेलं आहे. एरिया ऑफ क्वाड्रँगल ए बी सी बी म्हणजे काय असणार आहे? हा एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे हा एरिया हा काय आहे? हा क्वाड्रँगल कुठून कुठपर्यंत आहे? ए बी या ग्राफच्या खाली ड्रॉ केलेला क्वाड्रँगल आहे आणि या क्वाड्रँगलची एरिया ही कशाशी रिलेटेड असणार आहे? डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट फ्रॉम पॉइंट ए टू बी हे आपण आधी बघितलेलं आहे. आता त्याचाच यूज आपल्याला सेकंड इक्वेशन डिराइव्ह करण्यासाठी करता येणार आहे. सो लेट अस सपोज दॅट अन ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये आहे आणि त्याच्यामुळं टाइम टी मध्ये त्यानं किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे? एस एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. मग हाच ग्राफ आपल्याला स्टडी करायचा आहे. पुन्हा हा ड्रॉ करायचा आहे. मी क्वेश्चन जर तुम्हाला विचारला किंवा दिला डिराइव्ह द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन बाय ग्राफिकल मेथड, त्यावेळेस हाच ग्राफ तुम्हाला पुन्हा ड्रॉ करायचा आहे आणि हे जे आहे ते लिहायचं आहे. सपोज दॅट ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन विथ ए. ऍक्सेलरेशन त्याचं काय आहे? ए. इट कव्हर्स डिस्टन्स एस इन टाइम टी. मग डिस्टन्स कव्हर्ड इन टाइम टी हे कशामध्ये दिलं जातं? इज गिव्हन बाय एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. आता कुठून कुठपर्यंत डिस्टन्स आपल्याला बघायचं आहे? हा ऑब्जेक्ट डी पासून बी पर्यंत युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे त्याचं आणि डी पासून बी पर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलं त्या ऑब्जेक्टनं इन टाइम टी एवढ्या टाइम मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं हे काढण्यासाठी आपण काय बघणार आहोत? त्या ग्राफच्या अंडर असलेला तयार झालेला जो क्वाड्रँगल आहे DOEB त्याची एरिया ही कशाच्या इक्वल असणार आहे? डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट फ्रॉम डी टू बी हे असणार आहे. म्हणून आपण इथं फॉर्म्युला लिहिणार एरिया ऑफ क्वाड्रँगल एस इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. आता DOEB हा क्वाड्रँगल जो आहे तो कोणत्या दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झालेला आहे? एक आहे रेक्टँगल आणि दुसरा कोणता आहे? राईट अँगल ट्रायंगल. म्हणून हाच क्वाड्रँगलची एरिया ही दोन एरियाच्या ऍडिशन मध्ये लिहिता येते. एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल.
मग एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला असतो लेंथ इंटू ब्रेड्थ आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो हाफ इंटू हाफ इंटू हाईट इंटू बेस. मग ए बी जर हाईट असेल तर बेस काय असणार आहे एडी. आणि या सगळ्यांच्या व्हॅल्यूज एई म्हणजे काय आहे तर एई इज इक्वल टू काय आहे ओ डी आणि इक्वल टू किती आहे ते यू. त्याचबरोबर ओ ई हे कशाच्या इक्वल असणार आहे एक्स ऍक्सिस वरती काय आहे टाइम आहे आणि वाय ऍक्सिस वरती काय आहे व्हेलॉसिटी. म्हणून ओ ई इक्वल टू काय असणार आहे टी. तसंच डी ए सुद्धा काय असणार आहे टी असणार आहे. म्हणून इथं तुम्हाला यांच्या व्हॅल्यूज घालायला येणार आहेत. आता या व्हॅल्यूज जर आपण घातल्या तर काय काय येणार आहे ते इक्वेशन कसं कसं सबस्टिट्यूट होतं ते बघूयात. आता याच्यामध्ये बघा एई ची व्हॅल्यू काय लिहिली आपण एई इक्वल टू काय आहे यू. ओ ई इक्वल टू टी आणि काय आहे डी ओ ई आणखीन इक्वल टू ए डी इक्वल टू किती असणार आहे टाइम टी असणार आहे. म्हणून आणि ए बी इक्वल टू ए टी. ए बी हे कशाच्या इक्वल आहे ग्राफ मध्ये ए बी इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू काय आहे सी डी. आणि इक्वेशन 1 प्रूव्ह करत असताना आपण सी डी इज इक्वल टू काय प्रूव्ह केलेलं आहे ए टी. आणि हे असंच यूज करायचं आहे आपल्याला. सी डी म्हणजेच काय आहे सी डी इज इक्वल टू कोणती सेगमेंट आहे ए बी. ए बी ची व्हॅल्यू काय लिहिणार तुम्ही एटी. हे डायरेक्ट लिहायचं आहे एटी. सी डी इज इक्वल टू एटी इज इक्वल टू काय सी डी इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू काय लिहायचं एटी. हे इथं येणार आहे. आता यांच्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर व्हॅल्यूज घातल्या तर तुम्हाला इक्वेशन सेकंड हे काय होणार आहे प्रूव्ह करता येणार आहे. आता आपल्याला फक्त कसं डिराईव्ह करायचं आहे ते बघूया. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन ड्रॉ करायचा. याच्यामध्ये हा ग्राफ वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस वरती कोणती क्वांटिटी आहे टाइम इनसेक्ट टाइम असणार आहे आणि वाय ऍक्सिस वरती कोणती क्वांटिटी आहे व्हेलॉसिटी आहे. आता सेकंड इक्वेशन ऑफ मोशन हे कशाचं रिलेशन देतं आपल्याला रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. मॅच द पेअर्स मध्ये असा क्वेश्चन विचारला जातो. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आणि मग त्यांचं रिलेशन इकडे दिलं जातं. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन ते कोणत्या दोन क्वांटिटीजचं रिलेशन देतं. थर्ड इक्वेशन ऑफ मोशन कोणत्या दोन क्वांटिटीजचं रिलेशन देतं. असं मॅच द पेअर्स मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग त्याच्यानंतर काय करायचंय लेट अस सपोज दॅट द ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. त्याचं ऍक्सेलरेशन किती आहे ए अँड इट हॅज कव्हर्ड डिस्टन्स एस इन टाइम टी. आता टाइम टी मध्ये टाइम टी इथून इथपर्यंत इथे टाइम टी मध्ये त्यानं किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे डी बी आणि हे डिस्टन्स कशाच्या इक्वल आहे एस न डिनोट केलेलं आहे. आता फ्रॉम ग्राफ डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग टाइम टी. आता ग्राफ वरून डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट इन टाइम टी इज गिवन बाय द एरिया ऑफ क्वाड्रँगल. त्या ग्राफच्या अंडर जो एरिया आहे क्वाड्रँगल त्याच्या एरिया एवढं काय असणार आहे डिस्टन्स असणार आहे. म्हणून डिस्टन्स इज गिवन बाय डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट ड्युरिंग टाइम टी इज गिवन बाय द एरिया ऑफ क्वाड्रँगल डी ओ ई बी हे असणार आहे. आणि मग आता आपण एस इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल लिहिला. आता हा क्वाड्रँगल डी ओ ई बी हे दोन जॉमेट्रिकल शेप्स मध्ये लिहायचं. एक आहे रेक्टँगल आणि दुसरा आहे ट्रायंगल. म्हणून एरिया ऑफ रेक्टँगल इंटू काय येणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल. रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय असतो लेंथ इंटू ब्रेड्थ आणि ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला असणार आहे एरिया ऑफ ट्रायंगलचा. आता याच्यामध्ये तुम्हाला एस इज इक्वल टू आता इथं व्हॅल्यूज घातल्यात सेगमेंट लिहिलेले आहेत. रेक्टँगलची एरिया रेक्टँगलचे लेंथ इंटू ब्रेड्थ एई जर लेंथ असेल तर ओ ई काय असेल त्याची ब्रेड्थ. एई किती काय आहे एई इज इक्वल टू ओ डी इज इक्वल टू काय आहे यू. त्याच्यानंतर ओ ई काय आहे किती आहे टी आणि तेच कशाच्या इक्वल आहे डी ए हे सुद्धा येणार आहे. म्हणजेच ओ ई इक्वल टू डी ए इक्वल टू काय लिहिणार तुम्ही टी लिहिणार आहात. आणि ए बी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए टी हे तुम्ही
आधीच्या स्टेटमेंटमध्ये प्रूव्ह केलेलं आहे, आधीच्या इक्वेशन मध्ये प्रूव्ह केलेलं आहे. मग त्या व्हॅल्यूज जर घातल्या, S इज इक्वल टू U इंटू टी प्लस हाफ इंटू AT इंटू टी आणि सिम्प्लिफाय केलं, मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. And this is second equation of motion. Second equation of motion is the relation between displacement and time. It is relation between displacement and time. Time आणखीन displacement. म्हणजे the second equation of motion is gives relation between displacement and time. आता हे झालं S is equal to UT plus half AT square. हे काय झालं, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. आता सेकंड इक्वेशन ऑफ मोशन डिराईव्ह करायसाठी तुम्ही स्टार्ट कशापासून केलेला आहे, तर डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट इज इक्वल इन टाइम टी इज इक्वल टू द क्वाड्रँगल. हा क्वाड्रँगल फॉर्म झाला. टाइम टी मध्ये तो ऑब्जेक्ट कुठून कुठपर्यंत गेला, तर डी पासून बी पर्यंत गेला. म्हणून डी बी या लाईनच्या खाली तयार होणारा जो काही क्वाड्रँगल आहे, डी पासून एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर म्हणजे आहे इथं ओडी, बी पासून एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर कोणती सेगमेंट आहे, बीई. म्हणून हा क्वाड्रँगल जो तयार होतो, चौकोन जो तयार होतो, त्याची एरिया आपल्याला काय देणार आहे, डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट फ्रॉम पॉइंट डी टू बी. आणि ते जर डिस्टन्स एस न डिनोट केलं आणि मग तुम्ही या व्हॅल्यूज घेणार. आता इथं एरिया ऑफ क्वाड्रँगल कोणत्या दोन एरियाची ऍडिशन केलेली आहे, तर एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल. रेक्टँगलचं नेम काय आहे, तर रेक्टँगल इज DOEA आणि ट्रायंगलचं नेम काय आहे, DAB. आता DAB कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. इथं 90 डिग्रीज असणार आहेत, कारण हे काय आहे, परपेंडिक्युलर्स आहेत ड्रॉ केले. लक्षात आले. मग हे झालं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. आता याच्यावरती क्वेश्चन काय असणार आहे, डिराइव्ह सेकंड इक्वेशन ऑफ मोशन बाय ग्राफिकल मेथड. काय क्वेश्चन असणार आहे, डिराइव्ह. आता डिराइव्ह second equation of motion by graphical method. बाय ग्राफिकल मेथड. आणि हे त्याचं काय आहे, डेरिव्हेशन आहे. हे तुम्हाला लिहायचं आहे. नाव वी विल सी हाऊ टू डिराइव्ह द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. आणि थर्ड इक्वेशन ऑफ मोशन कोणतं आहे, तर v square is equal to u square plus 2as. कुठला आहे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, v square is equal to u square plus 2as is the third equation of motion and it gives relation between displacement and velocity. It gives relation between displacement s, displacement and velocity. हे थर्ड इक्वेशन. आता थर्ड इक्वेशन प्रूव्ह करताना सुद्धा हाच ग्राफ आपल्याला यूज करायचा आहे. आणि याच्यामध्ये डिस्टन्स तेच जसं तुम्ही सेकंड इक्वेशन डिराइव्ह करण्यासाठी डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट इन टाइम टी इज इक्वल टू किंवा इज गिव्हन बाय द एरिया ऑफ क्वाड्रँगल, तोच क्वाड्रँगल इथं पण लिहायचा आहे. पण आता इथं क्वाड्रँगल जो आहे तो क्वाड्रँगल कोणत्या टाईपचा आहे त्याच्यावरून. आता इथं क्वाड्रँगल आपण एरिया ऑफ क्वाड्रँगल सेकंड इक्वेशन डिराइव्ह करण्यासाठी काय केलं, एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल केलं. पण आता हा क्वाड्रँगल जर आपण बघितला तर DOEB हा क्वाड्रँगल कोणत्या टाईपचा आहे, इट इज अ ट्रेपॅझियम. त्याची एक अपोजिट पेअर काय आहे, पॅरलल. DO इज पॅरलल टू BE. DO is parallel to BE. Therefore, this quadrangle is a trapezium. आणि आता एरिया ऑफ ट्रेपॅझियमचा फॉर्म्युला यूज करायचा आणि आपल्याला थर्ड इक्वेशन ऑफ मोशन डिराइव्ह करायचं आहे. आता त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हीच डायग्राम येणार आहे. तो डायग्राम तुम्हाला डिराइव्ह द इक्वेशन फॉर थर्ड इक्वेशन ऑफ मोशन असा क्वेश्चन येतो, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ही डायग्राम किंवा तो ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे. दिस ग्राफ यू हॅव टू ड्रॉ दिस ग्राफ. काय आहे तो ग्राफ, आता तुमच्या लक्षात आला असेल पूर्ण. इथं कोणता ग्राफ आहे, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म
ऍक्सेलरेशन. कोणता ग्राफ आहे त्या ग्राफचं नेम खालती लिहायचं. इट इज अ ग्राफ ऑफ वेलॉसिटी टाइम ग्राफ. वेलॉसिटी टाइम ग्राफ हा ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्यावरून पुढचं डेरिव्हेशन लिहायचं आहे. आता लेट अस सपोज दॅट द ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट in time t is given by the area of quadrangle DOEB. डिस्टन्स जे काय कव्हर करणार आहे इन टाइम टी. इन टाइम टी ऑब्जेक्ट कुठून कुठपर्यंत डिस्प्लेस झालेला आहे. इट गोज फ्रॉम किंवा इट डिस्प्लेसेस फ्रॉम डी टू बी. मग डी टू बी हे डिस्टन्स काढायसाठी हे डिस्टन्स त्या ऑब्जेक्टनं टाइम टी मध्ये कव्हर केलेलं आहे आणि ते काढण्यासाठी कशाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. इट इज रिलेटेड किंवा इट इज गिवन बाय एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. आता DOEB हा क्वाड्रँगल काय आहे. इट इज अ ट्रॅपॅझियम. इट इज अ ट्रॅपॅझियम आहे तो आणि ट्रॅपॅझियमच्या एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा. मग देअरफॉर S इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपॅझियम. S इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपॅझियमचा फॉर्म्युला काय आहे तर हाफ इंटू इथं दोन लाईन्स मध्ये लिहायचा फॉर्म्युला सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इंटू काय असणार आहे डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. डिस्टन्स बिटवीन सम ऑफ पॅरलल साइड्स. पहिल्यांदा पॅरलल साइड्स कोणत्या आहेत ट्रॅपॅझियमच्या. DO आणखी BE आर द पॅरलल साइड्स. म्हणून इथं हाफ इंटू OD प्लस BE लिहिलं इंटू आता डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स या दोन पॅरलल साइड्स मधलं डिस्टन्स कोणती आहे सेगमेंट OE. कारण सेगमेंट OE ही काय आहे AE ला परपेंडिक्युलर आहे. DA सुद्धा असणार आहे पण DA आणखीन OE इक्वल टू काय आहे T. म्हणून इथं लिहिलं काय तुम्ही इंटू OE. मग आता OD इज इक्वल टू काय आहे U आहे. OD इज इक्वल टू U. BE इज इक्वल टू काय आहे BE इज इक्वल टू V आहे आणि OE इक्वल टू काय आहे T. लक्षात आलेलं आहे. आता ह्या तुम्हाला व्हॅल्यूज काय करायच्या आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सबस्टिट्यूट दोज ऑल फॉर व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. आता याच्यामध्ये देअरफॉर S इज इक्वल टू काय येणार आहे देअरफॉर S इज इक्वल टू हाफ इंटू S इज इक्वल टू हाफ इंटू काय येईल ब्रॅकेटमध्ये OD म्हणजे काय आहे U प्लस BE काय आहे V इंटू काय येणार आहे T. दिस इज इक्वेशन 1. याला इक्वेशन 1 म्हणायचं. आता याच्यामध्ये बघा आपल्याला आता काही सबस्टिट्यूशन्स करायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला माहिती आहे तर ऍक्सेलरेशन. बट ऍक्सेलरेशन वी हॅव A इज इक्वल टू काय आहे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे V मायनस U अपॉन T. हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे आणि याला इक्वेशन काय म्हणायचं आहे. आता हे डिराईव्ह करताना याला इक्वेशन काय म्हणा 2 म्हणा. याला इक्वेशन 2. आता याच्यावरून काय करायचं आहे T ची व्हॅल्यू काढायची. देअरफॉर या ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यावरून कुणाची व्हॅल्यू काढायची T इज इक्वल टू. मग T इज इक्वल टू काय येणार आहे तर T इज इक्वल टू हे A इज इक्वल टू V मायनस U अपॉन T. T जर इकडे गेला तर काय मिळणार आहे T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A. T इज इक्वल टू V मायनस U अपॉन A ही व्हॅल्यू मिळणार आहे आणि सॉरी या व्हॅल्यू या इक्वेशनला काय म्हणा इक्वेशन 2. याला नाही. या ऍक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यावरून आपण कोणाची व्हॅल्यू काढायची T ची व्हॅल्यू काढायची आणि ही T ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायची. म्हणून पुट व्हॅल्यू ऑफ T इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 हे काय आहे तर इक्वेशन 1 हे काय आहे S इज इक्वल टू. आता इक्वेशन 1 आधी लिहा काय आहे तर S इज इक्वल टू S इज पहिल्यांदा मी लिहिते आणि नंतर आपण काय करूया सबस्टिट्यूट करूया. इक्वेशन 1 काय आहे हाफ इज S इज इक्वल टू हाफ इंटू ब्रॅकेटमध्ये काय आहे U प्लस V इंटू T. हे आहे तुमचं इक्वेशन 2 आणि आता त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू कोणाची घालायची आहे T ची व्हॅल्यू घालायची आहे. देअरफॉर काय येणार आहे ते इक्वेशन हाफ इंटू हे ब्रॅकेटमध्ये तसंच ठेवा U प्लस V इंटू T काय आहे तर इक्वेशन 2 वरून T ची व्हॅल्यू किती आहे
तर टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. टी ची व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करायची, व्ही मायनस यू अपॉन ए. कळलंय, टी काय घातलं आपण, व्ही मायनस यू अपॉन ए. आता याच्यामध्ये हे एस इज इक्वल टू आहे, देअरफॉर काय करायचंय बघा. आता याच्यानंतर एस इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू, आता हा व्ही यू प्लस व्ही आहे, लिहिताना कसं लिहायचं, व्ही प्लस यू. ऍडिशन मध्ये दोन टर्म्स पुढे मागे झाले तरी चालतात. इंटू काय आहे, व्ही मायनस यू. कळलं इथपर्यंत कसं केलेलं आहे. हा ए न 2 ला मल्टिप्लाय केलं म्हणून 1 अपॉन 2a इंटू हा यू प्लस व्ही साठी काय लिहिलं, व्ही प्लस यू इंटू काय येणार आहे, व्ही मायनस यू. आता या दोन टर्म्स साठी बघा तुम्ही आयडेंटिटीज शिकलेला आहात, ए प्लस बी इंटू ए मायनस बी शिकलेला आहात, ते लिहायचं. देअरफॉर आता काय येणार आहे मग याच्यासाठी, एस इज इक्वल टू 1 अपॉन 2a इंटू काय येणार आहे, फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी काय असतो, याची आयडेंटिटी काय आहे, याचं एक्सपान्शन, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हे तुम्ही यूज करणार. कळलंय. मग इथं ए ची व्हॅल्यू काय आहे, व्ही, आणि यू काय आहे, बी काय आहे, यू. म्हणून इथं तुम्हाला या दोन्ही ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. आता ह्या 2a ला एस ला इकडे ट्रान्सफर करा. ते ट्रान्सफर केल्यावरती काय येणार आहे, 2a इंटू एस म्हणजे येणार आहे 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. आणि आता लास्टला यू स्क्वेअर ला इकडे ट्रान्सफर करायचं, इथं साईन आहे त्याला मायनस, इकडे आल्यावरती त्याला साईन काय होणार आहे, प्लस. म्हणून तुम्हाला काय मिळणार आहे, लिहायला येणार आहे 2as प्लस यू स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आणि आता टर्म्स व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर ची टर्म पहिला लिहा प्लस 2as अँड दिस इज द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. काय आहे थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, दिस इज द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. आणि this equation gives relation between displacement and velocity. Displacement and velocity. This is third equation of motion. V square is equal to u square plus 2as. लक्षात आलेलं आहे. आता हे स्टेटमेंट डिराइव्ह करण्यासाठी आपण काय काय यूज केलं, तर पहिल्यांदा आपण काय यूज केलेलं आहे, एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला यूज केला. एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय आहे, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. ते काढलं, ते लिहिलं आणि तुम्हाला इथे एक इक्वेशन 1 मिळालं. आणि आता त्याच्यानंतर आपण कोणता फॉर्म्युला यूज केला, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, म्हणजेच चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. याच्यावरून टी ची व्हॅल्यू काढली, टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. हे लक्षात घ्यायचं, टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए. आणि ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये या टीच्या तिथे सबस्टिट्यूट केली. या हा जो टी आहे त्याच्यामध्ये ती सबस्टिट्यूट केली आणि ती सबस्टिट्यूट केल्यानंतर पुढं सिम्प्लिफाय करायचं आहे. आता सिम्प्लिफाय करताना 2 आणि a चं मल्टिप्लिकेशन लिहिलं आणि या दोन ब्रॅकेट्स मध्ये लिहिताना पहिल्या ब्रॅकेटमध्ये टर्म्स फक्त काय केल्या, इंटरचेंज केल्या. व्ही ला पहिल्यांदा लिहिलं, यू ला नंतर लिहिलं, कारण दोघांच्या मध्ये कोणती साईन आहे, प्लस साईन आहे. इथं तसं एक्सचेंज करता येणार नाही, व्ही मायनस यू आणि इथं काय लिहिलं आपण, व्ही प्लस यू. मग ह्या दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच इथं तुम्ही एक्सपान्शन काय येणार आहे याचं, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर लिहिलं. या 2a न s ला मल्टिप्लाय केलं, 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. नंतर यू स्क्वेअरला तुम्ही लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर केलं तर तो होणार आहे प्लस. आणि नंतर फॉर्म्युला लिहिला आपण, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, ही टर्म पहिल्यांदा लिहिली, व्ही स्क्वेअर प्लस 2as अँड दिस इज थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. आता हे कोणतं इक्वेशन बघितलं आपण, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. आता याच्यामध्ये 3 इक्वेशन्स आपण बघितले. कोणते कोणते 3 इक्वेशन्स आहेत, तर फर्स्ट इक्वेशन इज, कोणतं आहे फर्स्ट इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इज व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. त्याच्यानंतर सेकंड कोणतं बघितलं, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, यू टी प्लस हाफ
AT² आणि थर्ड इक्वेशन कोणतं बघितलं, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. आता ह्याच्यातलं पहिलं इक्वेशन जे आहे ते पहिलं इक्वेशन कशाचं रिलेशन देणार आहे, रिलेशन बिटवीन, कुठलं रिलेशन आहे तर रिलेशन बिटवीन velocity and time. velocity and time. आता दुसरं जे इक्वेशन आहे ते कशाचं रिलेशन देतं तर रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट आणि काय असणार आहे टाइम. डिस्प्लेसमेंट अँड टाइम. आणि थर्ड जे आहे इट गिव्स रिलेशन बिटवीन displacement and velocity. Gives relation between displacement and time. आता आपल्याला काय बघायचंय बघा, आपल्याला जर एक्सरसाइज बघितला तर पहिला पार्ट जो होता तुमचा इक्वेशन्स ऑफ मोशन, मोशनचे इक्वेशन्स, पहिला पार्ट तुम्ही ग्राफ बघितले काय काय, त्याच्यानंतर इक्वेशन्स ऑफ मोशन हा नेक्स्ट पार्ट आणि त्याच्यातले 3 इक्वेशन्स तुम्ही स्टडी केले. याच्या पुढचा पार्ट आहे सर्क्युलर मोशन, तो नंतर बघूयात आपण. सर्क्युलर मोशन आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मग त्या एक्झाम्पल्स मध्ये ऍव्हरेज व्हेलॉसिटीचे एक्झाम्पल्स असतील, ऍव्हरेज स्पीडचे असतील एक्झाम्पल्स, ते येणार आहेत. आणि अजूनही पुढे तुम्हाला या चॅप्टर मध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, आता इक्वेशन्स बघितले, आता लॉज, फर्स्ट लॉ काय आहे, सेकंड लॉ काय आहे, थर्ड लॉ काय आहे, हा एकदम इम्पॉर्टंट लेसन आहे. तुम्हाला 10th मध्ये हे इक्वेशन्स असेच यूज करायचे आहेत. ते पुन्हा म्हणजे हे तुम्ही आता स्टडी केलेले इक्वेशन्स हे तुम्हाला इक्वेशन्स, कायनॅमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन म्हटलं जातं. आणि हे 3 इक्वेशन्स तुम्हाला पूर्ण फिजिक्स मध्ये हे 3 इक्वेशन्स यूज करावे लागतात. पुढे 11वी 12वी मध्ये सुद्धा येतील, 10th मध्ये सुद्धा तुम्हाला ते यूज करायला लागणार आहेत. आता त्याच्यामध्ये तुम्हाला आपण इथे एक एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन दिलेला आहे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. त्याच्यातलं आपण फक्त पहिलं गणित घेणार आहोत, थर्ड मधलं पहिलं गणित काय आहे. आता हा टेबल दिलाय पण सम कसं लिहायचंय ते सुद्धा लक्षात घ्या. क्वेश्चन थर्ड आणि त्याच्यामधलं कोणतं बघायचं आहे फर्स्ट. आता त्याच्यामध्ये काय काय व्हॅल्यूज दिलेले आहेत, यू ची व्हॅल्यू दिलेली आहे, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर आहे ए ऍक्सिलरेशन, त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, टाइम सेकंड्स, आणि इथं फॉर्म्युला दिलेला आहे. कोणता फॉर्म्युला आहे हा, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. हे इक्वेशन यूज करायचंय. आणखीन इथं जे काही ब्लँक्स आहेत ते तुम्हाला फिल करायचे आहेत आणि टेबल कम्प्लीट करायचं आहे. मग नुसता टेबल ड्रॉ करायचा नाही, पहिल्यांदा सम कसं लिहायचंय बघा. आता फर्स्ट मध्ये तुम्हाला काय दिलंय, यू दिलेलं आहे. काय आहे यू ची व्हॅल्यू, 2 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे, ए दिलेला आहे, ऍक्सिलरेशन किती दिलेलं आहे ते 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर तुम्हाला टाइम दिलेला आहे आणि ते टाइम किती आहे 3 सेकंड्स. हाऊ मच इज द टाइम 3 सेकंड्स. आणि नंतर तुम्हाला व्ही फाइंड करायचं आहे, तिथं ब्लँक आहे, व्ही फाइंड करायचं आहे. पण व्ही साठी इक्वेशन काय आहे दिलेलं, यू प्लस एटी, आणि त्याचं युनिट काय आहे, व्हेलॉसिटी आहे ती, आणि ती काय असणार आहे युनिट त्याचं मीटर पर सेकंड. आणि हे तुम्हाला इथं फाइंड करायचं आहे. असं सम लिहायचं आहे. आणि आता सॉल्व करताना बघा, युझिंग कोणतं इक्वेशन यूज करायचंय, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. म्हणून युझिंग दिलंय, इक्वेशन सुद्धा या टेबलमध्ये दिलंय, त्याच्यामुळे इक्वेशन चुकायचं नाही, फक्त सिम्प्लिफाय करायचंय, व्हॅल्यूज घालायचे आणि सिम्प्लिफाय करायचंय, डायरेक्ट टेबल भरायचं नाही, एवढं लक्षात घ्या. मग युझिंग व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. मग व्ही ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून तसंच ठेवा, व्ही इज इक्वल टू यू ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2 इंटू ए किती आहे 4, सॉरी इथं प्लस साइन, 2 प्लस 4 इंटू टाइम किती आहे 3, टाइम किती दिलेला आहे 3 दिलेला आहे. म्हणून आता इथं तुम्हाला काय काय करायला लागणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी तुमची आहे 2 प्लस
टाइम किती, ऍक्सेलरेशन आहे 4 आणि टाइम किती आहे 3. 4 3 जा किती येणार आहे 12. म्हणून तुम्हाला यांची ऍडिशन जर केली तर ती किती येणार आहे 12 प्लस 2. 12 प्लस 2 किती येणार आहे 14. 12 प्लस 2 किती येईल 14. u प्लस 80. v इज इक्वल टू u प्लस 80 या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्हाला v ची व्हॅल्यू काय आली 14. मी परत एकदा पुढे लिहिते 14 मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी v ची व्हॅल्यू फायनल व्हेलॉसिटी किती आली 14 मीटर पर सेकंड. हे तुमचं आन्सर. नुसतं टेबल लिहून पुस्तकातलं किंवा आता इथं तुम्ही आन्सर बघितलं की तिथं लगेच ड्रॉ करायचं टेबल आणि एवढंच लिहून गणित करायचं नाही, त्याला 0 मार्क्स असणार आहेत. आता त्याच्यातलंच आपल्याला अजूनही सेकंड सम सुद्धा सोडवायला येणार आहे. काय दिलेलं आहे सेकंड सम. आता सेकंड सम कसं लिहायचंय, त्या फर्स्ट मधलं सेकंड घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला u इज इक्वल टू काय दिलेलं आहे 0 म्हणजे फाइंड करायचंय. बॉक्स आहे म्हणजे ते तुम्हाला काय करायचंय फाइंड करायचंय. a ची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे ती 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर t दिलेला आहे किती आहे 2 सेकंड्स. t इज 2 सेकंड्स दिलेला आहे आणि v ची व्हॅल्यू फायनल व्हेलॉसिटी सुद्धा दिलेली आहे अँड दॅट इज 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे सम सॉल्व्ह करताना तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन म्हणून युझिंग v इज इक्वल टू u प्लस 80. मग व्हॅल्यू घालायची. v दिलेला आहे म्हणून त्याची व्हॅल्यू डाव्या बाजूला घालून टाका 20. u फाइंड करायचंय तसंच ठेवा. a ची व्हॅल्यू किती आहे 5 इंटू t किती आहे 2 म्हणून देअरफॉर किती येणार आहे 20 इज इक्वल टू u प्लस 5 इंटू 2 किती येणार आहे 10. देअरफॉर आता u तसंच ठेवा इथं आणि 10 ला ट्रान्सफर केलं तर 20 मायनस 10 येणार आहे इज इक्वल टू u. देअरफॉर 20 मायनस 10 किती येणार आहे 10 मीटर पर सेकंड इज इक्वल टू u. देअरफॉर u इज इक्वल टू किती आलं तुम्हाला आन्सर 10 मीटर पर सेकंड. हे तुम्हाला काय येणार आहे आन्सर. बघा तुम्हाला v दिलंय 20. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन u फाइंड करायचं आहे. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू किती आहे 5 आणि टाइम किती आहे 2. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे तर ते येणार आहे 10. 20 इज इक्वल टू u प्लस 10. 10 ला ट्रान्सफर केलं तर 20 मायनस 10 इज इक्वल टू u. देअरफॉर u इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. हे तुमचं आन्सर येणार आहे. असा आपण कुठला क्वेश्चन बघितला सेकंड मधलं फर्स्ट टेबल फक्त आपलं सॉल्व्ह करून झालेलं आहे. फॉर आता त्याच्यातलं नेक्स्ट जे आहे ते आपण नंतरच्या पिरियडसाठी बघूया.